कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरात मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आदित्य कैलास देवकर वय 29 राहणार वरद विनायक मंदिराजवळ कोपरगाव हा तरुण दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खोल खड्ड्यात सापडला। दुचाकीवरील संतुलन सुटल्याने तो रस्त्यावर पडला आणि त्याच क्षणी मागून येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले। हा अपघात रात्री सुमारे 10:30 वाजता घडला असून या भीषण घटनेत आदित्यचा जागेवरच मृत्यू झाला। अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधाला सुरुवात केली आहे। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। काही दिवसांपूर्वीच याच परिसरात झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता। मात्र प्रशासनाने आजवर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। या खड्ड्यांबाबत यापूर्वीही अनेक समाजसेवकांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, तरी देखील संबंधित विभागाने योग्य वेळी दखल न घेतल्याने अखेर या खड्ड्याने आणखी एक जीव घेतला आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव।